नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या महाराष्ट्र टीईटीच्या अभ्यासाच्या प्रवासामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र टीईटी साठी विज्ञानचे किती महत्व आहे हे तुम्हाला माहितच आहे. त्यामुळे आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून विज्ञानची परिपूर्ण तयारी करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण महाराष्ट्र टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 चा सराव केला आहोत. तर यापुढेही आपण भरपूर प्रश्नांचा सराव करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जर तुमचे काही क्वेश्चन्स वगैरे किंवा काही जर इम्प्रूव्हमेंट असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. पहिला जो प्रश्न आहे तो आहे, युरेनियमचा अणुक्रमांक 92 असून त्याचा अणुवस्तुमानांक 235 आहे. त्यातील न्यूट्रॉनची संख्या आपल्याला शोधायला सांगितली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अणुक्रमांक कशाने डिनोट करतात तर अणुक्रमांक जो आहे तो Z ने आणि अणुवस्तुमानांक जो आहे तो A ने डिनोट करतात. तर आणि न्यूट्रॉन तर मग न्यूट्रॉन N ने करतात डिनोट. तर मग आपल्याला न्यूट्रॉन विचारलेला आहे. न्यूट्रॉन, नंबर ऑफ न्यूट्रॉन काढण्यासाठी फॉर्म्युला आहे Z मायनस A मायनस Z. A म्हणजे अणुक्रमांक, A म्हणजे अणुवस्तुमानांक आणि Z म्हणजे अणुक्रमांक. आपल्याला न्यूट्रॉनची संख्या सांगितलेली आहे. तर इथे A किती दिलेला आहे 235 वजा इथे Z किती दिलेला आहे 92. तर 235 मधून 92 आपल्याला वजा करायचे आहे. तर 5 2 गेले 3 आणि 13 मधून 9 गेले किती राहिले 4 आणि इथे 1 राहिला म्हणून 143 उत्तर आलेला आहे. पर्यायामध्ये पाहू 143. तो ऑप्शन क्रमांक डी मध्ये जो आहे तो 143 हा उत्तर दिलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक डी आहे. विद्यार्थी मित्रांनो, असेच फॉर्म्युला वर आधारित एक्झाम्पल जे आहेत ते आपल्याला एक्झाम मध्ये येऊ शकतात. त्यामुळे हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचे. न्यूट्रॉनची संख्या काढायची असल्यास त्याचा जो अणुवस्तुमानांक आहे त्याच्यामधून अणुक्रमांक वजा करायचा. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता इथे आपल्याला प्रश्न दुसरा दिलेला आहे, खालीलपैकी ऊर्जेचा अक्षय म्हणजे रिन्युएबल स्रोत नसलेला कोणता पर्याय म्हणलेला आहे. तर अक्षय म्हणजे रिन्युएबल नाही, म्हणजे नॉन रिन्युएबल, ज्याला अणुनिक्षम स्रोत म्हणतात. तर ऊर्जेचे जे आहेत 2 प्रकार पडतात, ज्यामध्ये रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल असे 2 प्रकार पडतात. ऊर्जेचे जे स्रोत आहेत ते ऊर्जेच्या स्रोताचे स्रोत त्याचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे अक्षय आणि दुसरा आहे दुसऱ्याला आपण अणुनिक्षम, याला अक्षयला अणुनिक्षम म्हणतो आणि याला अणुनिक्षम. तर अक्षय ऊर्जा म्हणजे काय, तर ती कधीही न संपणारी, जी निसर्गामध्ये प्रेझेंट असते आणि कधीही संपत नाही, प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण पूरक असते, अशा जे ऊर्जेचे स्रोत आहेत त्याला आपण नूतनिक्षम म्हणतो. आणि अनूतनिक्षम म्हणजे हे स्रोत निसर्गात मर्यादित स्वरूपात आढळतात. एकदा वापरल्यावर त्यांची पुनर्निर्मिती होण्यासाठी जे आहे लाखो कोट्यावधी वर्ष लागतात. त्यामुळे यांना आपण जीवाश्म इंधन सुद्धा म्हणतो. तर आता याचे उदाहरण पाहायला गेलं तर हे जे अक्षय आणि नूतनिक्षम ऊर्जाचे स्रोत आहेत त्याचे उदाहरण आहे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा. हे जे आहे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा हे अक्षय ऊर्जेचे स्रोत आहेत. त्याच्यानंतर अनूतनिक्षम आणि संपणारी जी ऊर्जा नॉन रिन्युएबल म्हणतो आपण त्याला, जे नॉन रिन्युएबल ते त्याचे काय उदाहरण आहेत, कोळसा, खनिज हे त्याचे उदाहरण आहे. तर हे कारण हे निसर्गात प्रेझेंट असतात पण मुबलक प्रमाणामध्ये, थोडक्या प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात, मुबलक नसतात. त्याच्यामुळे यांना अनूतनिक्षम. आणि हे जर
वापरले आपण अणुनूतनीक्षम जे ऊर्जेचे स्रोत आहेत ते जर आपण वापरले तर ती पुन्हा तयार होण्यासाठी लाखो कोट्यावधी वर्ष लागतात. त्याच्यामुळे हे अणुनूतनीक्षम ऊर्जा स्रोत आहेत. तर इथे आपल्याला रिन्युएबल एनर्जी नाही असं विचारलेलं आहे. तर इथे जे ऑप्शन आहे सौर ऊर्जा आहे. सौर ऊर्जा ही कधी संपते का, तर कधीच संपत नाही सौर ऊर्जा. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा. त्याच्यानंतर पवन ऊर्जा. पवन ऊर्जा संपते का, तर नाही, पवन ऊर्जा ही कधीच संपत नाही. त्याच्यानंतर जे आहे हे भूगर्भीय ऊर्जा. भूगर्भीय ऊर्जा पण कधीच संपणारी नाही. त्याच्यामुळे हे तिन्ही जे आहेत ते अक्षय किंवा नूतनीक्षम ऊर्जेचे स्रोत आपण म्हणतो. आणि त्याच्यानंतर हे जे नैसर्गिक वायू आहे, नैसर्गिक वायू हा ऊर्जेचा रिन्युएबल एनर्जी नाही, रिन्युएबल एनर्जी नाही. तर ती जी आहे नॉन रिन्युएबल आहे. म्हणजे ही संपल्यानंतर तयार व्हायला कोट्यावधी लाखो वर्ष लागतात. त्याच्यामुळे या प्रश्नाचा जो आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजे ड हा करेक्ट आन्सर आहे. तर आपण इथे ऊर्जेचे दोन प्रकार पाहिले. अक्षय नूतनीक्षम म्हणजे अक्षय ऊर्जा, नूतनीक्षम ऊर्जा किंवा रिन्युएबल ऊर्जा असे तीन नाव आहेत त्याला. आणि इंग्लिशमध्ये रिन्युएबल ऊर्जा म्हणतो, जे की निसर्गातून मुबलक प्रमाणामध्ये भेटतात आणि कधीच संपत नाही, त्यांचा साठा कधीच संपत नाही. यामध्ये आपण सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, भूगर्भीय ऊर्जा हे याची उदाहरणं पाहिली. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे अणुनूतनीक्षम. म्हणजे याचा जो साठा आहे तो मर्यादित स्वरूपाचा असतो आणि आपण वापरल्यानंतर संपल्यानंतर त्याला तयार होण्यासाठी लाखो कोट्यावधी वर्षे लागतात. त्यामध्ये आपण पाहिलं कोळसा, खनिज तेल वगैरे असते ते खनिज तेल, आणि इथे जो पर्यायामध्ये दिलेला आहे तो नॅचरल गॅस. असा हा प्रश्न आपण इथे पाहिला. या प्रश्नाचं म्हणून ड जो आहे तो करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता त्या वरच्या क्वेश्चन वरच आधारित इथे आपल्याला दुसरा क्वेश्चन दिलेला आहे की जीवाश्म इंधन म्हणजे फॉसिल फ्युअल हे कोणत्या प्रकारचे ऊर्जा स्रोत आहे. इथे इंग्लिश मध्ये लिहिलेला आहे फॉसिल फ्युअल्स आर विच टाइप ऑफ एनर्जी सोर्स. इथे ऑप्शन दिलेले आहेत अक्षय ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल, अनवीकरणीय संपणारे नॉन रिन्युएबल, आणि नैसर्गिकरित्या पुन्हा मिळवता येणारे म्हणजे नॅचरली रिप्लेनिशेबल. त्याच्यानंतर ड वरील पैकी कोणतेही नाही. तर जीवाश्म इंधन म्हणजे कुठले, तर अगोदरच्या क्वेश्चन वर आधारित इथे दुसरा एक क्वेश्चन दिलेला आहे की जीवाश्म इंधन म्हणजेच फॉसिल फ्युअल्स जे आहेत हे कोणत्या प्रकारचे ऊर्जा स्रोत आहेत. तर आपण पाहिलं आहे की अक्षय म्हणजेच रिन्युएबल. रिन्युएबल म्हणजे मागच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं की जे स्वतः निसर्गामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात आणि नव्याने तयार होऊ शकतात. त्याच्यानंतर अनविकिरणीय किंवा संपणारे किंवा नॉन रिन्युएबल म्हणजे जे संपल्यानंतर तयार होण्यासाठी लाखो कोट्यावधी वर्ष लागतात. पुन्हा नैसर्गिकरित्या पुन्हा मिळवता येणारे, आणि त्याच्यानंतर वरीलपैकी कोणतेही नाही असे दिलेलं आहे. तर जीवाश्म इंधन जे आहे त्याच्यामध्ये काय काय येते, तर खनिज तेल, नैसर्गिक वायू ही जे आहेत, दगडी कोळसा. जीवाश्म इंधन म्हणजे दगडी कोळसा, पुन्हा खनिज तेल, नैसर्गिक वायू हे जे आहेत त्याला आपण जीवाश्म इंधन म्हणत असतो. तर आपण अगोदर हे जे आहे ते अनविकरणीय म्हणजे नॉन रिन्युएबलचे उदाहरण म्हणून पाहिलं होतं. तर दगडी कोळसा म्हणजे जीवाश्म इंधन हे कोणत्या प्रकारचे आहे, तर अनविकरणीय म्हणजे संपणारे नॉन रिन्युएबल, म्हणजे हे संपल्यानंतर तयार होण्यासाठी लाखो कोट्यावधी वर्ष लागतात. त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक बी म्हणजे ब हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो इथे प्रश्न दिलेला आहे डीएनए मधील दोन धागे जे आहेत ते एकमेकाशी कोणत्या बंधाने जोडलेले असतात असं इथे दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व जे आहेत ते एकमेकापासून वेगळे कशामुळे दिसतो, तर आपल्या शरीराची रचना जी आहे ती डीएनए वर आधारित असते. प्रत्येकाचे डीएनए वेगवेगळे असतात म्हणून आपण वेगवेगळे दिसतो. तर
त्याच्यामुळे डीएनए चा लॉंग फॉर्म काय आहे आपण पाहूया अगोदर. तर डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. हे डीएनए चा लॉंग फॉर्म आहे, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. तर याचा जो शोध आहे तो कोणी लावला, तर फ्रेडरिक मिशर यांनी शोध लावला. फ्रेडरिक मिशर यांनी शोध लावला. डीएनए चा शोध फ्रेडरिक मिशर यांनी लावला. तर त्याच्यानंतर डीएनए कशापासून बनते आपण ते पाहू. तर डीएनए ची जी रचना आहे ती शर्करा म्हणजे पेंटोज शुगर, इथे जे हे डीऑक्सिरायबोज आहे, डीऑक्सिरायबोज ही पेंटोज शुगर. त्याच्यानंतर दुसरा एक एलिमेंट त्याच्यामध्ये आहे फॉस्फेट गट, फॉस्फेट ग्रुप, फॉस्फेट ग्रुप. हा जो फॉस्फेट ग्रुप आहे तो शर्करा आणि फॉस्फेटचा मिळून बनलेला आहे. म्हणजे शर्करा आणि फॉस्फेटचा मिळून हा फॉस्फेट ग्रुप बनलेला आहे आणि हा डीएनएचा बॅकबोन म्हणतात त्याला. त्याच्यानंतर तिसरा जो घटक आहे तो आहे नायट्रोजनस बेसेस, नायट्रोजन युक्त आम्लारी म्हणतो आपण त्याला. नायट्रोजन हा खूप महत्वाचा आहे, नायट्रोजन युक्त आम्लारी. आपण पाहिलं डीएनए कशा कशापासून बनतो, शर्करा, पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजन युक्त आम्लारी. तर ही जी नायट्रोजन युक्त आम्लारी आहेत ती 4 प्रकारची असतात. पहिलं नायट्रोजन युक्त आम्लारी, पहिलं जे आहे ते आहे ऍडेनाइन, एने डिनोट करतात त्याला. दुसरा जो आहे तो आहे थायमिन, त्याला टी ने डिनोट करतात. तिसरा जो आहे तो आहे ग्वानिन. आणि चौथा जो आहे तो आहे सायटोसिन, याला जी. आणि चौथा जो आहे तो आहे सायटोसिन, त्याला सी ने डिनोट करतात. तर हे जे आहे हे 4 जे नायट्रोजन युक्त आम्लारे आहेत हे 4 प्रकारचे असतात. तर याच्यानंतर जो आहे, तर ह्या ज्या हे जे आहेत एकमेकांना हायड्रोजन बॉन्डने बांधले गेलेले असतात. याच्या जोड्या आहेत, पहिली जोडी आहे ऍडेनाइनची आणि थायमिनची, दुसरी जी आहे ती ग्वानिनची आणि सायटोसिनची आहे. ऍडेनिन आणि थायमिन मध्ये जे आहे ते 2 हायड्रोजन बॉन्ड असतात आणि ग्वानिन आणि सायटोसिन मध्ये जे आहे ते 3. असं पण याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो की जोड्या कुणाकुणाच्या असतात किंवा मग कुठले किती बॉन्ड असतात त्या जोड्यामध्ये, किती बंध असतात, असे पण येऊ शकतात. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की जोडी ऍडेनाइन आणि थायमिनची असते आणि ग्वानिन आणि सायटोसिनची असते. ऍडेनाइन आणि थायमिन मध्ये किती किती बंध कसा असतो, तर दुहेरी बंध असतो. आणि याच्यामध्ये जे आहे कुठलाही ग्वानिन आणि सायटोसिनचे आहे त्याच्यामध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड असतात. तर याच्यामध्ये जो आयोनिक बंध आहे, इथे आता आपण अगोदर ऑप्शन पाहूया. तर या ऑप्शन मध्ये कुठले कुठले आयोनिक बंध, हायड्रोजन बॉन्ड, पेप्टाइड बॉन्ड आणि सहसंयुज बंध असे दिलेले आहे. यामध्ये आयोनिक जो बंध आहे ते जे आहे धातू आणि अधातू मध्ये असतो हा आयोनिक बंध. त्याच्यानंतर आपण पाहिलं की डीएनएच्या याच्यामध्ये हायड्रोजन असते. आणि त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे पेप्टाइड बंध. तर प्रोटीन्स मधील अमिनो ऍसिड जे आहेत ते जोडण्यासाठी जे आहे ते हे पेप्टाइड बॉन्ड असतो, प्रोटीन मध्ये जो अमिनो ऍसिड असतो. आणि त्याच्यानंतर सहसंयुज बंध हा एक दिलेला आहे. तर डीएनएच्या एकाच धाग्यातील जे रेणू असतात, डीएनएच्या धाग्यामधील जे रेणू असतात ते जोडण्यासाठी, डीएनए अशा प्रकारे जे असतं ना त्याच्यामध्ये ते धाग्यामधील रेणू जोडण्यासाठी जे आहे ते सहसंयुज बंध असते. तर अशा प्रकारे हे आहेत 4 ऑप्शन आपण पाहिले. यापैकी या ज्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते हायड्रोजन बॉन्ड आहे असं आपण बघितलं. त्याच्यानंतर हायड्रोजन डीएनए कशाने बनलेला असतो हे पण पाहिलं. त्याच्यानंतर आपण थोडक्यामध्ये डीएनएचे काय कार्य असते हे पण पाहून घेऊ. तर आई वडिलांचे जे गुणधर्म आहेत मुलांमध्ये संक्रमित करण्याचे जे आहे ते डीएनएचे कार्य असते. आणि प्रोटीन सिंथेसिस करते, शरीरासाठी आवश्यक असणारे प्रथिने कशी बनवायची हे सूचना जे आहे ते डीएनए देते. तर म्हणजे शरीरामध्ये आवश्यक प्रथिने असतात, प्रोटीन सिंथेसिसचं कार्य, प्रोटीन सिंथेसिस हे कार्य करते.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे थोडी डीएनए बद्दल थोडीशी माहिती बघितली आहे. डीएनए कशा कशापासून बनते, तर शर्करा, फॉस्फेट ग्रुप, नायट्रोजन युक्त आम्लारी. नायट्रोजन युक्त आम्लारी किती प्रकारचे आहेत? 4. ऍडेनाइन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन. यामध्ये जोड्या असतात. ऍडेनाइन आणि थायमिनचे असते, थायमिनचे असते, आणि ग्वानिन आणि सायटोसिनचे असते. ऍडेनाइन आणि थायमिन मध्ये 2 हायड्रोजन बंध असतात. ग्वानिन आणि सायटोसिन मध्ये 3 हायड्रोजन बंध असतात. अशी थोडक्यामध्ये आपण डीएनए ची माहिती सांगितलेली आहे. तर म्हणजे याच्यावरून जर प्रश्न आला तर आपला सुटू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन दिलेला आहे, आरएनए मध्ये खालीलपैकी कोणती शर्करा म्हणजे शुगर आढळते? ऑप्शन दिलेले आहेत, डीऑक्सिरायबोज, फ्रुक्टोज, ग्लुकोज की रायबोज. असे इथे 4 ऑप्शन दिलेले आहे. डीऑक्सिरायबोज ही आहे, ही शर्करा जी आहे ते डीएनए मध्ये आढळते. आपण पाहिलं आहे, डीऑक्सिरायबोज ही डीएनए मध्ये आढळते. आणि फ्रुक्टोज आणि ग्लुकोज, फ्रुक्टोज जी शुगर आहे ही फळांमध्ये आढळणारी नैसर्गिक शर्करा आहे. फ्रुक्टोज नैसर्गिक शर्करा. त्याच्यानंतर ग्लुकोज ही जी आहे ही शरीराला ऊर्जा देणारी शर्करा आहे. ऊर्जा देणारी शर्करा आहे. त्याच्यानंतर लास्टचा जो ऑप्शन आहे तो रायबोज. रायबोज जे आहे हीच शर्करा, रायबोज नावाची शर्करा जी आहे ती आरएनए मध्ये असते. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक डी आहे. तर आरएनए चे कार्य थोडक्यात पाहूया आपण. आरएनए काय काम करते आणि आरएनए चे थोडक्यात प्रकार पाहूया. तर आरएनए चे जे आहे ते एमआरएनए, टीआरएनए, एमआरएनए, पुन्हा टीआरएनए, आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे आरआरएनए. असे 3 प्रकार पडतात. त्यापैकी एमआरएनए हा जो आहे तो डीएनए कडून प्रथिनांच्या निर्मितीसाठी जो आहे तो संदेश कोडच्या रूपामध्ये रायबोझोम पर्यंत पोहोचवतो. हा जो एमआरएनए जो आहे तो डीएनए कडून प्रथिनांच्या निर्मितीसाठी जो संदेश आहे तो कोडच्या स्वरूपामध्ये रायबोझोम पर्यंत पोहोचवतो. डीएनए कडून रायबोझोम कडे कोडच्या स्वरूपात जो संदेश आहे प्रथिनांच्या निर्मितीसाठी तो संदेश पोहोचवण्याचं काम कोण करते? एमआरएनए. आणि टीआरएनए काय करते? तर प्रथिन संश्लेषण म्हणजे प्रोटीन सिंथेसिस साठी जे आवश्यक अमिनो ऍसिड रायबोझोम पर्यंत आणण्याचे काम जे आहे ते हे टीआरएनए करते. म्हणजे प्रोटीन सिंथेसिसच्या वेळेस जे आवश्यक असणारे अमिनो ऍसिड जे असतात, अमिनो ऍसिडचे वहन करते. अमिनो ऍसिड जे असतात ते रायबोझोम पर्यंत नेण्याचे काम कोण करते? हे टीआरएनए करते. जे की प्रोटीन सिंथेसिस साठी हे अमिनो ऍसिड महत्वाचे असतात. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो आहे आरआरएनए. आरआरएनए जे आहे हा रायबोझोमचा प्रमुख घटक असतो आणि प्रथिनांच्या जोडणीमध्ये जो आहे प्रथिनांच्या जोडणीमध्ये म्हणजे प्रोटीनचे जे आहे बॉन्डिंग मध्ये महत्वाचं काम करत असतो. अशा पद्धतीने आपण आरएनए चे 3 प्रकार बघितले. एमआरएनए जो आहे तो कोड वहन करण्याचे रायबोझोम प्रोटीन सिंथेसिस साठी करत असतो. आणि टीआरएनए जो आहे अमिनो ऍसिडचे वहन रायबोझोम पर्यंत नेऊन देतो त्याला. टीआरएनए प्रोटीन सिंथेसिस साठी जे आवश्यक अमिनो ऍसिड असतात. त्याच्यानंतर आरआरएनए जे आहे ते प्रोटीनच्या बॉन्डिंग मध्ये महत्वाची मदत करते. तर हा जो आरएनए आहे तो एकेरी सिंगल स्ट्रँड असतो, म्हणजे एकेरी धाग्याचे असतात. हा पण एक महत्वाचा पॉइंट आहे, एकेरी धाग्याचे असतात. सिंगल स्ट्रँड. तर अशा पद्धतीने आपण जे आहे थोडीशी आरएनए ची माहिती घेतली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे प्रश्न दिलेला आहे, प्रथिनांच्या निर्मितीसाठी संदेश वाहून नेण्याचे काम कोणता आरएनए करतो? इथे 3 प्रकारचे आरएनए आताच आपण पाहिलं की एमआरएनए जे आहे ते संदेश वाहून नेण्याचे काम करते. टीआरएनए जे आहे अमिनो ऍसिड वाहून नेण्याचे काम करते. आरएनए जे आहे ते प्रोटीन बॉन्डिंग मध्ये मदत करत असते. तर इथे आपण बघितलं की मेसेंजर एमआरएनए जे आहे ते संदेश वाहून नेण्याचे म्हणजे प्रोटीन सिंथेसिसच्या वेळेस प्रथिनांच्या निर्मितीच्या वेळेस कोडच्या स्वरूपामध्ये डीएनए कडून रायबोझोम कडे, डीएनए कडून जे आहे ते रायबोझोम कडे
संदेश वाहून नेत असते. त्याच्यानंतर टीआरएनएचं पण पाहिलं की अमिनो ऍसिड आरआरएनए जे आहे इथे जो आहे तो प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणती वनस्पती द्विबीजपत्री डायकॉट आहे. तर वनस्पतीच्या बियावरून जे वनस्पतीचे वर्गीकरण झालेले आहे त्याचे दोन मुख्य प्रकार पडले होते. तर एक आहे द्विबीजपत्री एक आहे आणि दुसरा आहे एकबीजपत्री. ज्याला आपण मोनोकॉट म्हणतो. दुसरा आहे डायकॉट द्विबीजपत्री. तर या दोन्हीतला अगोदर आपण फरक जाणून घेऊ. तर एकबीजपत्री म्हणजे काय, मोनोकॉट म्हणतो. तर मोनोकॉट मध्ये जे आपली मका वगैरे आहे तर नैसर्गिकरित्या त्याचे दोन जर भाग केले तर त्याचे दोन भाग सुटे होत नाही, जसे की शेंगदाण्याचे होतात. तर त्याला आपण म्हणतो एकबीजपत्री. मका वगैरे जे आहेत त्याचे नैसर्गिकरित्या दोन भाग पडत नाहीत त्याला एकबीजपत्री म्हणतो, आणि ज्याचे दोन भाग पडतात त्याला द्विबीजपत्री म्हणतो. तर बियावरून याचे प्रकार पडतात. यामध्ये याचे जे बी आहेत ते या एकबीजपत्रेमध्ये बी जे आहेत ते एकदल असते, एकच भाग होत असतो, आणि याच्यामध्ये दोन दले असतात त्या बियाचे. त्याच्यानंतर इथे जे आहे मुळानुसार याचे मोनोकॉट आणि डायकॉटचे मूळ कसे असतात ते पाहू. मोनोकॉटचे जे मूळ आहेत ते तंतुमय असतात, फायबरस रूट असतात. तंतुमय फायबरस रूट असतात, म्हणजे गवताच्या पातीसारखे असे रूट, असे गवताच्या पातीसारखे असतात. आणि याच्यामध्ये जे आहे ते सोट मूळ असतात, टॅप रूट म्हणतो आपण त्याला, ज्याला की आपण टॅप रूट म्हणतो. द्विबीजपत्रीमध्ये जे शेंगदाण्याचे वगैरे जर आपण पाहिलं तर अशी एक मोठी मेन रूट असते, आणि त्याचे जे आहे अशा उपजे मूळ असतात, त्याला टॅप रूट म्हणतात. त्याच्यानंतर पान कसे असते, तर एकबीजीचे जे असते ते पान समांतर शिराविन्यास असते, म्हणजे पॅरल व्हेनेशन असते. आणि याच्यामध्ये जे आहे ते रेटिक्युलेट व्हेनेशन असते. आणि त्याच्यानंतर अगोदर पान समांतर शिराविन्यास, आणि याचं जे आहे ते जाळीदार शिराविन्यास. मुळामधला फरक सांगितलेला आहे इथे. मुळामधला, पानांमधला, पुन्हा फूल कसे असते, काय फरक असतो, एकबीजपत्री आणि द्विबीजपत्रीच्या जे फुलं आहेत त्याच्यामध्ये काय फरक असतो. तर फुल जे आहे 3 चपटीत फुलांचे भाग असतात, आणि याच्या ज्या फुलांचे भाग असतात याचे जे आहे 3 चपटीत असतात फुलांचे भाग, म्हणजे 3, 6 अशा पाकळ्या वगैरे, 3, 6, 9 अशा 3 चपटीत. आणि ह्याचे जे आहे 4 किंवा 5 चपटीत, म्हणजे 8 किंवा 10 वगैरे असं. असं आपण एकबीजपत्री, मोनोकॉट आणि डायकॉट याच्याबद्दल माहिती पाहिली, दोन्ही मधील फरक जाणून घेतला. तर इथे आपल्याला डायकॉटचे म्हणजे द्विबीजपत्रीचे उदाहरण सांगितले आहे. शेंगदाणा आहे का, तर हो शेंगदाणा आहे. शेंगदाणा हे एकदम सगळ्यात इम्पॉर्टंट उदाहरण आहे या द्विबीजपत्रीचं. त्याच्यानंतर सूर्यफूल हे देखील द्विबीजपत्री गटामध्येच येते. त्याच्यानंतर आंब्याची कोय जी आहे ती 2 भागात विभागली जाते, त्याच्यामुळे हा पण द्विबीजपत्री येतो. पिंपळ हे पण एक द्विबीजपत्रीचं झाड आहे. आणि मोहरी हे देखील द्विबीजपत्री आहे, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक इथे जो आहे तो एक वरीलपैकी सर्व हे करेक्ट आन्सर आहे. तर इथे प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये जाळीदार शिराविन्यास म्हणजे रेटिक्युलेट व्हेनेशन आढळते. तर इथे ऑप्शन आहेत मका, बांबू, जास्वंद, गवत.
तर या ऑप्शन पैकी जास्वंद ही जी आहे, आपण मागच्या प्रश्नामध्ये मोनोकॉट आणि डायकॉटचं जे आहे डिफरन्स बघितला होता. त्याच्यामध्ये जाळीदार शिराविन्यास म्हणजे रेटिक्युलेट व्हेनेशन जे आहे ते डायकॉट मध्ये आढळते आणि पॅरलर व्हेनेशन जे आहे ते मोनोकॉट मध्ये आढळते. तर याच्यामध्ये जास्वंद ही जी आहे ती डायकॉट आहे आणि याच्यामध्येच जे आहे शिऱ्यांचे शिरा जे असतात पानामध्ये जे शिरा असतात त्यांचे असे जाळे आढळते. त्याच्यामुळे जास्वंद हे करेक्ट ऑप्शन आहे. आणि बाकी जे मका वगैरे, आपण मकाचं वगैरे पाहिलं असेल, अशा पद्धतीने मकाचं वगैरे जे आहे ते पॅरलल व्हेनेशन आढळते बांबूमध्ये, मकामध्ये आणि गवतामध्ये. त्याच्यामुळे हे 3 ऑप्शन जे आहेत ते मोनोकॉटचे आहेत, त्याच्यामुळे हे येत नाही. जास्वंद डायकॉटचं आहे, त्याच्यामुळे जास्वंद हे करेक्ट ऑप्शन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी इथे आपल्याला विचारलेलं आहे, खालीलपैकी एक बीजपत्री वनस्पतींचा गट ओळखा. ऑप्शन आहेत हरभरा, वाटाणा, मूग. दुसरा ऑप्शन आहे कांदा, लसूण, केळी. तिसरा ऑप्शन आहे आंबा, चिंच, जांभूळ. चौथं जे ऑप्शन आहे ते आहे मोहरी, सूर्यफूल आणि एरंडी. तर याच्यापैकी आपल्याला आपण एक बीजपत्री म्हणजे ज्याचा नैसर्गिकरित्या असे 2 दल होत नाही, त्याला आपण एक बीजपत्री म्हणतो. त्याच्यामुळे आणि त्याचा आपण डिफरन्स पण पाहिले, फूल कसे असते त्याचे किंवा मूळ शिरा कसे असतात ते पाहिलं. तर याच्यापैकी जे आहेत ते कांदा, लसूण आणि केळी हे जे आहेत ते आपण याच्यामध्ये हरभरा, वाटाणा याचे असे जर 2 भाग केले तर त्याच्यामधून 2 भाग होतात. त्याच्यानंतर आंबा, चिंच, जांभूळ याचे पण होतात. पण इथे जे आहे चिंचचे जे आपण ते चिंचुका वगैरे असते ते होतात त्याच्यामुळे, आणि मोहरी, सूर्यफूल हे पण द्विदल आहेत. पण कांदा, लसूण, केळी हे जे आहे ते एक बीजपत्री वनस्पतीचा गट आहे. म्हणून इथे जे आहे ऑप्शन क्रमांक ब जो आहे तो करेक्ट येतो. आहे खालीलपैकी कोणते मूलद्रव्य राजवायू म्हणजेच नोबल गॅस आहे? तर नोबल गॅस म्हणजे काय? नोबल गॅस तर आवर्त सारणीमध्ये 18वा जो गण आहे त्या 18व्या गणामधील जे मूलद्रव्य आहेत त्यांना नोबल गॅस किंवा राजवायू म्हणतो. तर हे जे राजवायू असतात ते निष्क्रिय असतात, म्हणजे रिॲक्शन मध्ये भाग घेत नाहीत, सहजाभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत, कारण त्यांचे जे बाह्य कक्षा असतात त्याच्यामध्ये जे आहे ते इलेक्ट्रॉन पूर्णपणे भरलेले असतात. त्यांना इलेक्ट्रॉन न देण्याची ना घेण्याची गरज असते. त्याच्यामुळे हे निष्क्रिय वायू असतात, ते रिॲक्शन मध्ये सहजासहजी भाग घेत नाहीत. तर असे जे वायू असतात त्यांना नोबल गॅस म्हणतो. तर आता इथे जे आहे ते आपल्याला हे 4 ऑप्शन सिलिकॉन, सल्फर, आर्गॉन आणि मॅग्नेशियम हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपल्याला नोबल गॅस ओळखायला सांगितलाय. तर क नंबरचा जो ऑप्शन आहे आर्गॉन हा नोबल गॅस आहे. तर 18व्या गणामध्ये असतात असं आपण पाहिलं. तर दुसरे जे आहेत ते पण पाहूया आपण. दुसरे काही उदाहरणं नोबल गॅसचे: हेलियम, निऑन, ने डिनोट करतात. त्याच्यानंतर क्रिप्टॉन, हे आर ने डिनोट करतात. त्याच्यानंतर झेनॉन, आणि रेडॉन. तर असे इथे आपण काही जे आहे ते राज धातूचे जे आहे ते उदाहरण पाहिले आहे. तर इथे जे आता आपण आर्गॉन आता जो पाहिला इथे ऑप्शन आपल्याला आर्गॉन जो आहे तर त्याचा जे आहे तो अणुअंक 18 आहे. तर 18 आहे तर मग पहिल्या शेल मध्ये किती 2 लागतात, दुसऱ्यामध्ये किती 8 आणि तिसऱ्यामध्ये शिल्लक किती राहतात मग तर 8 शिल्लक राहतात. आणि या ज्या कॅपॅसिटी आहे या ज्या तर कॉन्फिगरेशन मध्ये याची जी कॅपॅसिटी आहे ते तिसऱ्या शेलची ती 8 आहे. त्याच्यामुळे जे आहे इथे या ऑर्गॉनला ना इलेक्ट्रॉन देण्याची गरज नाही आणि घेण्याची गरज नाही, त्याच्यामुळे याला निष्क्रिय वायू मानले जातात, राजधातू, म्हणून त्याला राजधातू किंवा नोबल गॅस म्हणले जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विद्युत बल्ब मध्ये इलेक्ट्रिक बल्ब मध्ये सामान्यपणे कोणता राजवायू वापरला जातो? ऑप्शन आहेत रेडॉन, हेलियम, ऑर्गॉन, क्रिप्टॉन. तर याच्यापैकी जो आहे तो विजेच्या बल्ब मध्ये ऑर्गॉन हा राजधातू वापरला जातो, कारण
याच्यामध्ये थोडासा नायट्रोजन देखील असते, कारण विजेच्या बल्बमध्ये जो टंगस्टन असतो, विजेच्या बल्बमध्ये काय असते, टंगस्टन असते. तर टंगस्टन या धातूची जी तार असते विजेच्या बल्बमध्ये, जर बल्बमध्ये ऑक्सिजन असेल तर गरम झाल्यावर ही तार लगेच जळू शकते. म्हणजे असा जो आपला बल्ब असतो, या बल्बमध्ये इथे टंगस्टनची तार असते, याच्यामध्ये जर थोडंसं ऑक्सिजन गेला तर ही तार लगेच जळू शकते. त्याच्यामुळे याच्यामध्ये जो आहे तो ऑर्गॉन, जो राजवायू आहे तो भरला जातो. तो ऑर्गॉन राजवायू असल्यामुळे टंगस्टन सोबत जे आहे ते ऑक्सिजनची कोणतीही अभिक्रिया होत नाही, जेणेकरून ही जी टंगस्टनची तार आहे ती सुरक्षित राहते. आणि जे आहे उच्च क्षमतेचे जर समजा विजेचे बल्ब असले तर कधी कधी जे आहे ते क्रिप्टॉन आणि झेनॉन सुद्धा राजवायू वापरतात. त्याच्यामुळे साधारण इलेक्ट्रिक बल्ब मध्ये जो आहे तो ऑर्गॉन हा वापरतो. त्याच्यामुळे हे जे क आहे ते ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्यमालेतील कोणता वायू सर्वात हलका आहे आणि जो बाह्य अवकाशात मुबलक प्रमाणामध्ये आढळतो? ऑप्शन दिलेले आहेत नायट्रोजन, हायड्रोजन, हेलियम, ऑक्सिजन. तर याच्यापैकी जो करेक्ट ऑप्शन आहे तो आहे हायड्रोजन. हायड्रोजन जो आहे तो विश्वातील सर्वात हलका वायू आहे. सर्वात 1 नंबरचा हलका हायड्रोजन आहे आणि 2 नंबरला हेलियम येतो. तर हायड्रोजन मध्ये जे अणु असतात ते सर्वात साधे आणि लहान असतात. त्यामुळे सर्व मूलद्रव्यांच्या कंपॅरिझन मध्ये हायड्रोजन जो आहे तो सर्वात हलका असतो. आणि बाह्य स्पेस मध्ये जे आहे, उदाहरणार्थ सूर्याच्या तिथे वगैरे जे आहे तो मुबलक प्रमाणामध्ये हा आढळतो. आणि दुसरं एक याचं जे आहे कॅरेक्टरिस्टिक म्हणता येईल, तो अत्यंत ज्वलनशील वायू आहे. अत्यंत ज्वलनशील वायू हायड्रोजन. अत्यंत ज्वलनशील वायू आहे. ज्वलनशील. त्याच्यामुळे इथे आपण, आणि दुसऱ्या क्रमांकाचा जो आहे तो आहे हेलियम. पण सर्वात जास्त आढळतो कुठला? हायड्रोजन. आणि सर्वात जास्त हलका पण हायड्रोजनच आहे. तर अशा पद्धतीने इथे आपण या प्रश्नाचं उत्तर पाहिलं, ऑप्शन क्रमांक ब. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणती जी ऊती आहे ती हाडांना हाडांशी जोडण्यासाठी काम करत असते? ऑप्शन आहेत स्नायू, रज्जू, अस्थिबंध, मेदयुक्त ऊती आणि कास्ती ऊती. तर हाडांना जी ऊती जोडत असते ती अस्थिबंध. इथे जे त्याच्या नावाचंच आहे अस्थिबंध, ज्याला की लिगामेंट्स म्हणतात. तर हे जे लिगामेंट आहेत ते लवचिक आणि मजबूत तंतूंनी बनलेले असतात आणि त्याचे मुख्य जे काम असते ते 2 हाडांच्या सांध्यांना जोडण्याचे असते आणि सांध्यांना स्थिरता देण्याचे असते. त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक बी आहे. त्याच्यानंतर जे स्नायुबंध असतात, स्नायुबंध, इथे स्नायुबंध पाहिजे होतं, टेंडन्स म्हणतो आपण त्यांना. तर हे जे टेंडन्स असते हे पण स्नायूंना जे आहे ते हाडांशी जोडतात. हे जे आहे हाडांना जे आहे सांध्यांच्या ठिकाणी हाडांना जोडतात आणि स्नायूंना हाडांना जोडण्याचं टेंडन्स काम करते. स्नायूंना हाडांना जोडण्याचं काम जे आहे ते हे करते. आणि मेदयुक्त ऊती आणि कास्ती ऊती काय पाहूया. तर मेदयुक्त ऊतीला आपण ऍडिपोज म्हणतो. मेदयुक्त ऊती आपण त्याला इंग्लिश मध्ये ऍडिपोज म्हणतो. ही जी असते ती, त्याचे जे स्थान असते ते त्वचेखाली असते. आपली जी त्वचा आहे त्याच्या खाली जी आहे ती ही मेदयुक्त ऊती ऍडिपोज असते. आणि किडनी सारख्या अंतर्गत अवयवांच्या आजूबाजूला, किडनी सारखे जे अंतर्गत अवयव असतात त्याच्या आजूबाजूला जे आहे हाडांच्या पोकळीमध्ये, बोन मॅरो मध्ये हे ऍडिपोज आढळतात. त्याच्यानंतर याचं काय काम असते तर ऊर्जा साठवण्याचं काम असते आणि शरीरातील जी उष्णता आहे ती बाहेर जाऊ देत नाही. त्यामुळे शरीराचे तापमान जे आहे ते नियंत्रित राहते या ऊतीमुळे. आणि नाजूक अवयवांचे, हे जे किडनी सारख्या नाजूक अवयवांच्या भोवती असते, जेणेकरून ते त्याचे जे आहे ते संरक्षण ही ऊती करत असते. त्याच्यानंतर ही कास्ती ऊती, त्याला कार्टिलेज असं म्हणतो किंवा ह्याला जे आहे ते कुर्च्या पण म्हणतात. त्याचं दुसरं नाव या ऊतीचं कुर्च्या पण म्हणतात. तर ह्याचे स्थान कुठे असते तर नाकाचा जो शेंडा आहे किंवा कानाची पाळी आहे तिथं जे आहे ती ऊती असते.
किंवा श्वसन नलिका किंवा हाडांच्या सांध्याच्या ठिकाणी असते. त्याचं जे आहे ते घर्षण कमी करणे किंवा नाकाचा किंवा कानाचा जो आहे तो आकार टिकवून ठेवणे किंवा आधार देणे हे या कास्ती किंवा कार्टिलेजचं मुख्य काम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आताच आपण पाहिलं स्नायू आणि हाडे यांना जोडणाऱ्या ऊतीला काय म्हणतात. हा प्रश्न याच्यामध्ये आपण इथे पाहिलं की ऊतींना हाडांशी जोडणारी ऊती इथे या प्रश्नात पाहिलं. आता इथे आपण पाहतोय स्नायूंना हाडांना जोडते. तर स्नायूंना हाडाला कोण जोडते तर स्नायुबंध किंवा टेंडन हे जे आहे ते स्नायूंना हाडांना जोडण्याचं काम करते. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक ब आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत अन्न आणि पाणी वाहून नेण्यासाठी संवहनी संस्था किंवा वॅस्क्युलर सिस्टीम नसते. ऑप्शन आहेत टेरिडोफायटा, आंबा, थॅलोफायटा किंवा सुई पिनस. तर या ऑप्शन पैकी आपल्याला असे कोणत्या या वनस्पतीपैकी अशा वनस्पती आहेत ज्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम नसते म्हणले तर ब्रायोफायटा किंवा आंब्यामध्ये जे आहे ते अँजिओस्पर्म म्हणतो आपण त्याला. ही एक प्रगत वनस्पती आहे आणि याच्यामध्ये जलवाहिनी आणि हे असतात त्याच्यामुळे हा ऑप्शन नाही. त्याच्यानंतर टेरिडोफायटा या पहिल्या सवाहिनी वनस्पती मानल्या जातात. त्यांच्यातही जे आहे ते असते व्हॅस्क्युलर सिस्टीम त्याच्यामुळे हा पण ऑप्शन येत नाही. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो थॅलोफायटा. तर ज्या वनस्पतीमध्ये पाणी आणि जे अन्न वाहून नेण्यासाठी स्पेशल सिस्टीम नसते त्यांना जे आहे ते थॅलोफायटा म्हणतात, अपुष्प वनस्पती. याच्यामध्ये उदाहरण घेतलं तर शेवाळ किंवा मॉस, रिस्किया. त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते थॅलोफायटा येते, ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कवक फंगीचा अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हणतात. म्हणजे फंगीच्या अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हणतात. ऑप्शन आहेत फायकोलॉजी, मायकोलॉजी, सायकोलॉजी आणि हिस्टोलॉजी. तर जिथे ज्या शाखेमध्ये बुरशी, भूक्षत्र किंवा किण्व, इस्ट यांचा अभ्यास केला जातो त्याला म्हणतात मायकोलॉजी. म्हणजे बुरशी, भूक्षत्र आणि किण्व यांचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला जे आहे ते आपण त्याला इस्ट म्हणतो आणि भूक्षत्राला काय म्हणतो, मशरूम्स म्हणतो. बुरशीला फंगी म्हणतो तर त्याला जे आहे ते मायकोलॉजी म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मायकोलॉजी येते. आणि त्याच्यानंतर फायकोलॉजी जे आहे फक्त शेवाळाचा जो अभ्यास असतो शेवाळ म्हणजे आपण त्याला अल्गी म्हणतो. याच्या अभ्यासाला जे आहे ते फायकोलॉजी म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा एक आहे हिस्टोलॉजी आणि सायकोलॉजी असे दोन पर्याय राहिले आहेत. तर सायकोलॉजी हे तर मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्याला म्हणतात आणि हिस्टोलॉजी जे आहे ते ऊतीशास्त्र यामध्ये टिश्यूचा अभ्यास केला जातो. याच्यात जे आहे ते टिश्यूचा अभ्यास केला जातो आणि सायकोलॉजी म्हणजे तर मानसशास्त्र. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 मायकोलॉजी. इथे जे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे की सायकस ही वनस्पती कोणत्या गटामध्ये मोडते. ऑप्शन दिलेले आहेत अनावृत्त बीजी, आवृत्त बीजी, थॅलोफायटा, टेरिडोफायटा. तर अनावृत्त बीजी म्हणजे जिम्नोस्पर्म, पुन्हा आवृत्त बीजी म्हणजे अँजिओस्पर्म आणि थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा. तर यामध्ये जे आहे ते आपल्याला सायकस हे कशाचं उदाहरण आहे म्हणून विचारलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अनावृत्त बीज म्हणजे काय म्हणजे जिम्नोस्पर्म बद्दल माहिती पाहूया. तर यांच्या जे आहे ते फळांमध्ये बी असते
आणि आवृत्तबीजी यांच्या जे बिया असतात ते फळांच्या आत सुरक्षित असतात. बिया ज्या असतात त्या फळामध्ये असतात, त्या आवृत्तबीजीमध्ये. आणि यांचे जे असतात, इथे आपल्याला प्रश्न दिलेला आहे की सायकस ही जी वनस्पती आहे ती कोणत्या गटामध्ये मोडते. तर पहिलं ऑप्शन आहे अनावृत्तबीजी जिम्नोस्पर्म, दुसरा आहे आवृत्तबीजी अँजिओस्पर्म, आणि तिसरा आहे थॅलोफायटा, आणि चौथा ऑप्शन आहे टेरिडोफायटा. तर अनावृत्तबीजी म्हणजे काय? ज्या बिया असतात किंवा फळे जे असतात त्याच्यावर जे आहे ते आवरण असतं नसते, ते असतात अनावृत्त. या ज्या आहे शब्दातच आहे अनावृत्तबीजी, म्हणजे जे बिया असतात त्याच्यावर जे आहे ते फळांचं आवरण नसते. आणि हे जे अँजिओस्पर्म असतात त्याच्या जे आहे त्या बिया ज्या आहेत त्या फळामध्ये सुरक्षित असतात, त्यांना अँजिओस्पर्म म्हणतात. तर सायकस जी वनस्पती आहे तिचे जे आहे तर नैसर्गिकरित्या तिच्या जे आहे ते बियांवर जे आहे ते फळांचं आवरण नसते, म्हणून या प्रश्नाचं जे आहे ते अचूक उत्तर अनावृत्तबीजी जिम्नोस्पर्म आहे. इथे जो आहे तो प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी जगातील सर्वात मोठा प्राणीसंघ कोणता आहे. ऑप्शन आहेत प्रोटोझोआ, आर्थ्रोपोडा, सस्तन प्राणी आणि पक्षीवर्ग. तर जगातील मोठा प्राणीसंघ जो आहे तो आहे आर्थ्रोपोडा, ज्याला की संधिपाद सुद्धा म्हणतात. हा जो आहे तर एकूण प्राणीसंघापैकी 80 ते 85% या संघाने व्यापलेला आहे. तर याच्यामध्ये जो आहे ते खेकडा, फुलपाखरू असे जे आहेत ते प्राण्यांचा समावेश होते, हे याचे उदाहरण आहेत. आणि याचं जे वैशिष्ट्य आहे की याचं जे शरीर आहे ते टणक पदार्थांनी आच्छादित असते. त्याच्यानंतर दुसरं जे आहे त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2 आर्थ्रोपोडा आहे. आणि प्रोटोझोआ हा जो आहे तो एक पेशी प्राण्यांचा संघ आहे, ज्याचं उदाहरण अमिबा आहे. त्याच्यानंतर सस्तन प्राणी म्हणजे पिलांना जन्म देणारे, आणि पक्षी वर्ग म्हणजे जे उडणारे पक्षी आहेत त्यांचा वर्ग, संघांना पक्षी वर्ग म्हणतात. तर याच्यामुळे सर्वात मोठा जो आहे तो आर्थ्रोपोडा आहे, आणि 2 नंबरचा म्हणलं तर मोलस्का आहे. तर अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे. तर प्राण्यांचे वर्गीकरण हा जो आहे तो चॅप्टर आपण स्पेशल पाहणार आहोत. तरी विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक पण करा. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे दिलेला आहे रक्तातील तांबड्या पेशींचा जो आरबीसीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे. ऑप्शन आहेत मलेरिया, क्षयरोग, मधुमेह आणि हायपोथायरॉइडिझम. याच्यापैकी जो आहे तो मलेरिया हा जो आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. आरबीसीचा नाश होणे हे मलेरियाचे लक्षण आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण बऱ्याच क्वेश्चनचा सराव केलेला आहे. तर आय होप तुम्हाला सर्व क्वेश्चन आणि त्याचा कन्सेप्ट सुद्धा समजले असतील. आणि थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.